नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या वारसांना दिला जाणारा त्या संदर्भातील एक अतिशय असा महत्त्वपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो निर्णय काढण्यात काय आहे निर्णयामध्ये संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. असं परिपत्रक राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे. म्हणजेच की आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 7 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो जिल्हा पुनर्वसन अधिकारी हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना स्वतंत्र प्रकल्पग्रस्त खातेदार म्हणून पुनर्वसन लाभ देण्यासाठी नकार देत आहेत. अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी राज्य शासनाच्या प्राप्त झालेल्या आहेत. परंतु एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून 2 जून 2025 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. या परिपत्रकाची आणि 4 मार्च 2000 परिपत्रकाची असलेली विसंगती त्यांच्यामुळे या मयत भूधारकांच्या वारसांना लाभ देण्यासाठी काही समस्या येत आहे. याच अनुषंगाने राज्यामध्ये फक्त 2 जून 2025 च्या परिपत्रकानुसार कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. 2 जून 2025 चं परिपत्रक या प्रकल्पग्रस्तांच्या बंदी दिनांकापूर्वी मयत झालेल्या भूधारकांना वारसांना पुनर्वसनाचे लाभ देण्यासंदर्भातील आता यांच्यामध्ये आपण पाहू शकणार आहोत की हिंदू वारसा हक्क सुधारणा अधिनियम 2005 मधील कलम 6 नुसार पुनर्वसन अधिनियम कलम 2 च्या नुसार विधिविषयक अर्धनिय एकत्रितपणे विचार घेतला. असा बंदी दिनांकाच्या ऐवजी संपादित जमिनीच्या निवाडांच्या दिनांक विचारात घेऊन हे संयुक्तिक कारण त्यानुसार 20 डिसेंबर 2004 किंवा त्यापूर्वी दिनांक 20 डिसेंबर 2004 नंतर संपादित जमिनीचा निवाड पारित झालेला असेल किंवा या मूळ भूधारक हा निवाड पारित होण्याच्या दिनांकापूर्वी अथवा नंतर मयत झालेल्या आहेत त्यांना उद्ध्वधारकांना 2 भिन्न परिस्थितीच्या अनुषंगानं मूळ भूधारकांच्या वारसांना पुढील प्रमाणे लाभ दिले जाणार आहे. जर संपादित जमिनीचा भूसंपादन निव्वळ 20 डिसेंबर 2004 पूर्व पारित केलेला असेल आणि संपादित केलेल्या जमिनीचा मालकांचा मृत्यू निवाडांच्या दिनांकापूर्वी झाला असेल तर अशा प्रकारे मयत जमीन मालकांचा प्रत्येक मुलगा या ठिकाणी लक्ष द्या. जमीन मालकांचा ज्या मयत जमीन मालकांचा मुलगा जो काही आहे तो प्रत्येक मुलाला हा स्वतंत्र घटक म्हणून महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणला जाणार आहे. मयत जमीन मालकांचा कोणताही मुलगा मयत झाला असेल तर अशा मुलाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल सर्व मिळून एक घटक म्हणून असतील तर त्यांना प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातील. ही एक महत्त्वाची अशी त्यांच्या तरतूद करण्यात आलेली आहे. संपादित जमिनीचा भूसंपादन निवाड 20 डिसेंबर 2004 नंतर पारित केलेला संपादित केलेल्या जमिनीचा मालकाचा मृत्यू अशा निवाडांची दिनांकापूर्वी झाला असेल तर अशा प्रकारे जमीन मालक आहे व तो प्रत्येक मुलगा असेल किंवा मुलगी महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत स्वतंत्र घटक म्हणून प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जाणार आहे. तर मालकाचा कोणताही मुलगा किंवा मुलगी मृत्यू पावलेली असेल तर अशा मुलांना मुलगीच्या मागे जी काही वारसा असतील त्या वारसा मुलगा मुलगी तर असे मुलगा मुलगी हे सर्व एक युनिट म्हणून प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जाणार. दोन्ही अ आणि ब मधील ज्या सूचना आहेत ज्या काही प्रकरण आहे ते जमीन वाटपाची प्रकरण म्हणजेच की पुनर्वसन अधिनियम 1999 कलम 16 अन्वय म्हणजेच की 65% रक्कम भरणे केलेल्या अद्यापही जमीन वाटप प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये लागू राहणार आहे. याच परिपत्रकाच्या अंतर्गत ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी आता राज्य शासनाच्या माध्यमातून बंधनकारक करण्यात आलेले आहे. 2 जून 2025 रोजी हे परिपत्रक काढण्यात या ठिकाणी आलेले आहे. आणि जर 2025 मार्च 2025 परिपत्रक आहे हे रद्द समजावं अशा प्रकारचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे. एकत्र कुटुंब करता या संज्ञेचा अर्थ लावताना शासन परिपत्रक 2 जून 2025 मधील मार्गदर्शक तत्वानुसार मूळ भूधारकांच्या प्रत्येक मुलगा मुलगी व पिढीला पुढील जी काही वारसा असतील त्यांना अनुक्रमे स्वतंत्र घटक किंवा एक युनिट म्हणून प्रकल्प बाधित व्यक्ती मानण्यात यावी व पूर्वीच्या शासनपत्रक परिपत्रकानुसार संयुक्तिकपणे हा युनिट ही संकल्पना केवळ भूसंपादक निव्वळ रक्कम वाटपांच्या संपदापुरती मर्यादित होती. ती पुनर्वसन अधिनियमांत प्रकल्प म्हणजे की बाधित व्यक्तींच्या दर्जाचे निर्वाचन करण्यात लागू होत नाही.
धन्यवाद.